नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी असो व मुलांच्या टिफिनसाठी झटपट तयार होणारे क्रिस्पी आलू सँडविच कसे बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे। त्यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर 1 टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या। जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही मिरच्यांचा वापर नाही केला तरी चालेल। आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ। आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ। 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून चाट मसाला। आता आपण यामध्ये 2 उकडवून स्मॅश करून घेतलेले बटाटे टाकून घेऊ। बटाटे टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या चटणीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ। मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हा गॅस बंद करून ही बटाट्याची चटणी चांगल्या प्रकारे थंड करून घेणार आहोत। आता आपली बटाट्याची चटणी चांगल्या प्रकारे थंड झाली आहे। आता आपण सँडविच बनवण्यास घेऊ। त्यासाठी येथे मी 2 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आहेत। आता आपण एका ब्रेडच्या स्लाइसला टोमॅटो सॉस लावून घेऊ। तुम्ही टोमॅटो सॉसच्या ऐवजी हिरव्या चटणीचा सुद्धा वापर करू शकतात। चांगल्या प्रकारे टोमॅटो सॉस लावून झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला मेयोनीज लावून घेणार आहोत। ब्रेडच्या दोन्ही स्लाइसला छान प्रकारे मेयोनीज व टोमॅटो सॉस लावून झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेली बटाट्याची चटणी ब्रेडच्या एका स्लाइसला लावून घेणार आहोत। सकाळच्या घाईमध्ये झटपट 10 ते 15 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो। आपण बनवून घेतलेली बटाट्याची चटणी संपूर्ण ब्रेडच्या स्लाइसवर चांगल्या प्रकारे लावून घ्यायची। बटाट्याची चटणी लावून झाल्यानंतर आता आपण दुसरी ब्रेडची स्लाइस बटाट्याची चटणी लावून घेतलेल्या ब्रेडच्या स्लाइसवर ठेवून घेणार आहोत व चांगल्या प्रकारे प्रेस करून घेणार आहोत। आता आपण हे सँडविच चांगल्या प्रकारे क्रिस्पी करून घेणार आहोत। त्यासाठी येथे मी एका पॅनमध्ये बटर गरम होण्यासाठी ठेवले होते। बटर चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेले सँडविच तव्यावर ठेवून घेऊ। आता आपण या सँडविचला दोन्ही बाजूने छान प्रकारे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर आता आपण हे सँडविच एका बाजूने पलटी करून घेऊ। तुम्ही पाहू शकतात एका बाजूने आपल्या सँडविचला छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण हे सँडविच दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। आता आपण सँडविच दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून घेऊ। आता आपल्या सँडविचला दोन्ही बाजूने छान प्रकारे क्रिस्पीपणा आला आहे। आता आपण हे सँडविच मध्यभागी कट करून घेऊ। आता आपले सकाळच्या घाईमध्ये झटपट तयार होणारी क्रिस्पी आलू सँडविच बनवून तयार आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।